नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र, जय शिवराय। मी दीप्तेश केसकर तुमच्या हक्काच्या कोकणची कला यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतोय। तर सर्वप्रथम तुम्हाला स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा। आज 15 ऑगस्ट, ज्या दिवशी आपला देश स्वतंत्र झाला 15 ऑगस्ट 1947 रोजी, तो आज दिवस आणि आपल्या देशाचा आज 75वा अमृत महोत्सव आहे। त्यानिमित्त मी आणि माझे मित्र आम्ही निघालो वेंगुर्ले तालुक्यात म्हणजे वेंगुर्ल्याच्या बीचवर आणि तिकडे असणारी वेंगुर्ल्यातील जी शाळेतील मुलांची रॅली असते स्वातंत्र्य दिनाच्या टायमिंगला, ती आता बघायला आम्ही जाणार आहोत। आणि तसेच सुरंगपाणी येथील असे गणपतीचं मंदिर आहे, त्या गणपतीच्या मंदिरात देखील जाणार आहोत, कारण आज संकष्टी असल्या कारणाने। त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। माझा मित्र तुषार माझ्या मागे आहेत, ते होमगार्डात असल्या कारणाने ते आता ध्वजारोहण करायला पोलीस स्टेशनला जाणार आहेत। तर नंतर ते ध्वजारोहण झाल्यावर आम्ही वेंगुर्ल्याच्या समुद्रावर आणि तुम्हाला हा परिसर दाखवण्याचा प्रयत्न करेन। व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा। आवडल्यास माझ्या कोकणची कला यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। नवीन असाल तर बाजूच्या बेल आयकॉनवर क्लिक करा, जेणेकरून मी टाकलेला व्हिडिओ सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचेल। मग आता आपण निघूया वेंगुर्ल्याला। तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। मित्रांनो, आता मी पोचलो दाबोली नाक्यावर वेंगुर्ल्याला। तर माझ्या मागे तुम्ही बघू शकता दाबोली नाका आहे आणि आता पावसाला पण खूप सुरुवात झाली आहे। आता आम्ही गाडीवरून मी उतरलो आहे, माझे मित्र तिकडे बाजूला गेले आहेत, त्यामुळे आणि आता पावसाला पण खूप सुरुवात झाली आहे। आज संकष्टी आहे, त्यामुळे मी आज वायंगणीतील म्हणजे सुरंगपाण्यावर जे गणपती जागृत देवस्थान आपले आराध्यदैवत गणपती गजानन यांच्या मंदिरात जाणार आहे आणि त्या अगोदर फेरफटका मारून वेंगुर्ल्याच्या बीचवर सुद्धा जाणार आहे। तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच आवडेल, व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा। आता माझे मित्र आल्यावर मी पुढच्या प्रवासाला निघू। म्हणजे आता कुठे पाऊस जरासा कमी झाला आहे। आज आपल्या देशाला 75 वर्ष पूर्ण झालेली आहेत। आपण बघू शकता, सांगितल्याप्रमाणे प्रत्येकाने घराच्या समोर इथे वेंगुर्ल्यामध्ये आमच्या ट्यूब्समध्ये पण झेंडे लावलेले आहेत, आपण बघू शकता।
नमस्कार मित्रांनो, तर मी आता पोचलो आहे वेंगुर्ल्याला मानसेश्वरच्या मंदिराकडे. आपण बघू शकता माझ्या पाठी मानसेश्वरचं मंदिर आहे. हे जागृत देवस्थान आहे. वेंगुर्ल्यातील जागृत देवस्थान मानसेश्वर म्हणून ओळखलं जातो. तर आता आम्ही निघालो तर माझ्या मित्र आणि मी वेंगुर्ल्याच्या बीचवर म्हणजे निसर्गरम्य अशा वेंगुर्ल्याच्या समुद्र किनाऱ्यावर आता आम्ही निघालो आहोत. तसंच आम्ही नंतर सुरंगपाण्यातील गणपती मंदिरमध्ये जाणार. आज संकष्टी आहे त्यामुळे गणपती मंदिरमध्ये जायचं मी ठरवलं आहे. मग चला तर तुम्ही पण आमच्याबरोबर जॉईन व्हा आणि व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा. तर मित्रांनो, वेंगुर्ले स्टँडपासून जवळजवळ 1 किलोमीटर अंतरावर वेंगुर्ल्याचा समुद्र आहे. आपण हे बघू शकता. या साईडला वेंगुर्ल्याचं बस स्थानक आहे. आपण बघू शकता या साईडला. तर आता आम्ही चाललो आहे वेंगुर्ल्याच्या बीचवर. मित्रांनो, आता मी पोचलो आहे आमच्या वेंगुर्ल्यातील वेंगुर्ले बंदरावर. आपण मागे बघू शकता वेंगुर्ल्याचा निसर्गरम्याचा परिसर. बीचवरून आता आम्ही वर या साईडला सागर बंगला आहे. सागर बंगला तिकडे आता आम्ही चाललो आहोत. माझ्याबरोबर माझे मित्र आहे, तसेच तुषारचा मित्र देखील आमच्याबरोबर आहे. तर आता आम्ही जाऊया आता सागर बंगल्यावर. हा तुषारचा मित्र आपल्या गर्लफ्रेंडबरोबर बोलत आहे, त्यामुळे तो त्यामध्ये व्यस्त आहे. तर आपण प्रथमतः जाऊया आता सागर बंगल्यावर. इकडे सध्या काम चालू आहे सागर बंगल्याचं, त्यामुळे जरा अवघड आहे. या साईडला त्या साईडने तुम्हाला मी समुद्र दाखवण्याचा प्रयत्न करतोय. अतिशय फेसाळलेला असा आणि निळाचा समुद्र मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतोय. तर मित्रांनो, माझ्या तुम्ही मागे पाहत आहात तो सागर बंगला आहे. वेंगुर्ल्याचा बीच म्हणजे वेंगुर्ल्याचा समुद्र आहे, त्याच्यात तुम्हाला उंचावर दिसणारा हा तोच बंगला आहे. त्याच्यामुळे ह्या बंगल्याचं सध्या काम चालू आहे, त्यामुळे
बंगल्याचा असे तुम्हाला हे दिसतंय, अवस्था दिसते. आणि ह्या साईडला तुम्ही बघितलं असेल तर वेंगुर्ल्याचा समुद्र आहे. एकदम खोल अशा पाण्यात आणि निसर्गरम्य अशा वेंगुर्ले तालुक्यात खूप मस्त मजा येते. मी खूप वर्षांनी आलो आहे वेंगुर्ल्याच्या बीचवर, त्यामुळे खूप मस्त मजा येते. माझे मित्र देखील तिकडे आनंद घेत आहेत त्या समुद्राचा. तुम्हीसुद्धा आनंद घ्या आणि व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा. तर मित्रांनो, या साईडला तुम्ही पाहिलाच असेल तर वरून अतिशय सुंदर असा वेंगुर्ल्याचा समुद्राचा नजराणा आपल्याला दिसत आहे. तर मग मित्रांनो, तुम्हाला या साईडला दिसते, माझ्या बोटाकडे तुम्ही जर पाहिलाच असेल तर या साईडला सागरेश्वरचा बीच आहे. तर मित्रांनो, या साईडला तुम्हाला समुद्र दिसतोय, त्याचप्रमाणे या साईडला देखील जी खाडी आहे या साईडला, आणि आता त्या साईडला उड्डाण पूल झाला आहे, काम चालू आहे सध्याच. या पुलाचं काम चालू आहे. तर मित्रांनो, आता मी तुषारचा जो मित्र मला दाखवत आहे या साईडचे, मला पण जास्त माहिती नाही आहे, त्यामुळे तो माहिती करून देत आहे. कुठे स्पॉट काय आहे ते त्याला माहीत आहे, त्यामुळे तो आपल्याला आता दाखवत आहे. त्याच्या मागून आपण जाऊया. आणि हा तुषार, मगापासून मी तुम्हाला सांगितलं नव्हतं की मला नाव पण याचं माहीत नव्हतं, पण आता समजलं की याचं नाव किरण असं आहे. तर मंडळी, वेंगुर्ल्याचा बीच तुम्ही आता या व्हिडिओमध्ये पाहिलाच असेल, व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला असेल तर पाहिलाच असेल. तर आता आम्ही निघालो, आज संकष्टी आहे, त्यामुळे सुरंगपाणी येथील गणपती मंदिरमध्ये निघालो आहोत. त्यामुळे आज माझा उपवास आहे, कारण संकष्टीचा माझा दर संकष्टीला उपवास असतो, त्यामुळे मी निघालो आहे आता गणपतीला सुरंगपाणीमध्ये. तर आधी प्रथम तिकडे जाऊया आणि गणपतीचं दर्शन घेऊया. माझे मित्र देखील माझ्या मागून येत आहेत. पाहत आहे ते माझ्या बोटासमोर तुम्ही जे पाहत आहे ते हे डच वॉकर आहे, वेंगुर्ले तालुक्यातील खूप अतिशय जुनं डच वॉकर आहे. त्यामुळे आपण इकडे बघू शकता की जवळजवळ, मला पण याची काय जास्त माहिती नाही आहे, पण इंग्रजांच्या काळातील हे असावं असं मला वाटतं, कारण याची आता सध्या स्थिती एकदम हे झालेली आहे. कारण त्यामुळे तिकडे बॅनर बोर्ड पण लिहिलेला आहे की हे स्मारक नादुरुस्त असल्या कारणाने आत प्रवेश करू नये. मी तुम्हाला बाहेरून दाखवण्याचा प्रयत्न करतोय. अतिशय सुंदर हे असं डच वॉकर आहे वेंगुर्ले तालुक्यातील, आपण बघू शकता.
मी वांगणी येथील सुरंगपाणी येथील गणपतीचं दर्शन या व्हिडिओ दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. असं कष्ट यात्रा करणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. आवडल्यास माझ्या कोकणची कला यूट्यूब चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. मग पुन्हा भेटूया एखादा नवीन ब्लॉग घेऊन. तोपर्यंत टाटा बाय बाय, टेक केअर, काळजी घ्यावा आणि